पाणी थंडा वगैरे सगळं दिलं आहे. फ्रेश वाटतं खूप. आता पुढचा व्लॉग शूट करण्यासाठी आम्ही मोकळे. हे बघा आता मी पोहोचलो इथे चेंबूरला, सिद्धार्थ कॉलनीमध्ये. ते बघा पाठीमागे. जय भीम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या व्लॉगमध्ये. सर्वप्रथम सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. आज रात्री 12 वाजता मी व्लॉग स्टार्ट करतो आणि आता मी चाललो आहे व्लॉग शूट करायला. रात्री 12 वाजता कुठे कुठे कशी जयंती साजरी केली जाते हे मी तुम्हाला दाखवणार आहे आज. आणि सर्वात आधी मी जातो आहे माझगावमध्ये, म्हणजे माझ्या इथेच. तिथे कशी मिरवणूक, कशी जयंती साजरी करतात ते दाखवतो तुम्हाला. त्यानंतर मग आपण माझगाव फिरूया, मग वरळीला जाऊया, चेंबूर वगैरे जे काही घेता येईल, जे काही आपल्याला आज कॅप्चर करता येईल ते सगळं कॅप्चर करूया. आणि हा व्लॉग संपूर्ण बघा. ह्या व्लॉगमध्ये खरंच धमाल होणार आहे, कारण का ह्यावर्षी जयंती खरंच खूप थाटामाटात साजरी केली जाते. तयारी बघितली आहे मी सगळ्यांची, त्या अंदाजावरून राहतं. सो बघूया, निघूया, चला. आणि आम्ही चाललो आहे वरळीला. तर हे बघा इथे गेले लेफ्टला घे, हे बघा इथे देखील जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करतात. तर मित्रांनो, वरळी नाक्याला BMC चॉलमध्ये कोणतं क्रीडा मंडळ? राजवर्धन क्रीडा मंडळ. इथे नक्की भेट द्या.
इथे खूप मस्त त्यांनी सजावट केलेली आहे, बुद्ध लेण्या बनवल्यात आतमध्ये. सो इथे उद्या नक्की येऊन भेट द्या. सकाळी हा व्लॉग बघून दुपारपर्यंत सगळे येतील. ऋषी मोरे ब्लॉग सगळ्यांनी सबस्क्राईब करा. उद्या सकाळीच ही व्हिडिओ येणार आहे. ओके थँक्स. चलो बाय. या तर मित्रांनो, येस येस उद्या पण येणार आहे मी ब्लॉग करायला. चलो हे बाबा उद्या आपला शो संपल्या इथे. तर मित्रांनो बघा, रात्री 1 वाजलेत आणि इथे तयारी सुरू आहे. भीम जयंतीची भन्नाट तयारी चालू आहे. मी तर बघतोय, गेले आपण माझगावमध्ये बघितलं फुल ऑन जल्लोष. त्यानंतर आता आपण वरळीमध्ये आलो आहे. वरळी अजून BDD चाळीत जायचं आहे. अजून 1 वाजले जातं रात्रीचे, अजून BDD चाळीत पोहोचायचं आहे. भन्नाट. चलो तर मित्रांनो, तुम्ही इथला क्रेज बघितलात. रात्री 1 वाजता एवढी धम्माल करतात हे लोक. आणि अंधारात मी दिसत नसेल तुम्हाला, थोड्याच वेळात उजाडात जाणार. इकडे पण तेच सेम, तो जश, तो जल्लोष. बंद केला चालू. पोलीस नाही वगैरे. एका दादाने आम्हाला वरती घेऊन आला फर्स्ट फ्लोअरवरती शूट करण्यासाठी. आणि त्यांनी आम्हाला मस्त पाणी, थंडा वगैरे सगळं दिलं आहे. फ्रेश वाटतंय खूप. आता पुढचा व्लॉग शूट करण्यासाठी आम्ही मोकळे. हे बघा मित्रांनो, इथे रात्रीची मिरवणूक निघाली आहे. 2 वाजले 2 आणि इथे गर्दी बघा. कोण बोलेल काय 2 वाजलेत रात्रीचे. हे बघा
आणलं वर्लीच्या जयंतीला. रात्रीचे 2:15 झालेत आणि तरीसुद्धा इथे गर्दी बघाल ना. बच्चा सबका अच्छा बच्चा. मित्रांनो रात्रीचे 2:30 वाजलेत आणि तरीसुद्धा इथे असं अजिबात वाटत नाही की एवढे लेट झाला आहे. असं वाटतं संध्याकाळचे 7-8 वाजलेत आणि तरीसुद्धा धम्माल चालू आहे इथे मस्तपैकी. ही होती वर्लीची जयंती आणि जवळजवळ 2:45 झालेत आणि आता आम्ही निघालो आहे चेंबूरला. बघूया तिथे जयंती चालू आहे का. पहिला प्रश्न हा आहे की चालू आहे का आणि त्यानंतर तिकडे कशी जयंती साजरी केली जाते. सो बघूया, चलो जाऊया तिथे. वर्लीमध्ये तर धमाल होते यार, खतरनाक. काय बोलतो? एक नंबर बाबा. तर मित्रांनो आता मी पोहोचलो इथे चेंबूरला सिद्धार्थ कॉलनीमध्ये. ते बघा पाठीमागे. तुम्हाला ह्याच्यावरूनच कळत असेल की काय, थोडक्यात समजून घ्या काय चालू आहे तिथे. चलो बघूया तिकडे जाऊन. तर मित्रांनो ही होती बाबासाहेब आंबेडकरांची 132वी जयंती. फक्त 13 एप्रिलला रात्री. दॅट शेट म्हणजे 14 एप्रिलच्या सुरुवातीला. आता उद्या काय होणार आहे ह्याचा अंदाज तुम्ही ह्या पूर्ण व्हिडिओवरून थोडक्यात लावून घ्या. आणि उद्याचा व्लॉग उद्या बघायला विसरू नका. म्हणजे आता आजचा दिवसभराचा व्लॉग उद्या बघायला विसरू नका. आणि खरंच झोपा. म्हणजे मला आता जायचं आहे झोपायला. मला तर झोप ना आता एडिट करायचं आहे, परत सकाळी उठायचं आहे, शूट करायला जायचं आहे, परत संध्याकाळी शो आहे. उद्याचे 2 ब्लॉग्स येणार आहेत. एक शोचा वेगळा येईल, एक जयंतीचा वेगळा येईल. असं टोटल ब्लॉग करायचे आहेत. परत त्याच्यानंतर 3-4 दिवस असा शेड्यूल असणार आहे माझा. मित्रांनो खरं सांगतो आहे, खतरनाक मेहनत घ्यावी लागते. एक फक्त सबस्क्राईब बटन दाबा, बस माझं काम होईल. आंबेडकरांचा विजय असो, कमेंटमध्ये विजय असो लिहून ठेवा. चलो बाय.